डीपीडीसी मधून किती पैसे ट्रान्सफॉर्मरला दिले, त्यापैकी किती कामं पूर्ण झाले, त्याबद्दल एक महत्वाचं आहे. आणि याला जोडून मी माझा एक प्रश्न त्या ठिकाणी मुद्दाम आपल्या समोर या ठिकाणी अनुपातामध्ये घेणार आहे. अध्यक्ष महोदय, आजही काय झालं, मागील वर्षी आपण ट्रान्सफॉर्मरसाठी 1 रुपयाचा सुद्धा निधी त्या ठिकाणी दिला नाही. आजही ग्रामीण भागामध्ये एक 100चा ट्रान्सफॉर्मर जर असेल तर 40 मोठी साहेब. आपण एका बाजूला काय विचार करतोय का सोलर असल्यामुळं नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी आपण आता निधी देणार नाही, परंतु सोलर पुढे जिथं नवीन वीर होती तिथं आपण सोलर करतोय. परंतु जुन्याच्या बाबतीत काय, कारण आजही पाहिलं अक्षरशः एका 100च्या ट्रान्सफॉर्मरवरती 40 मोटर आहे, 5 एचपीच्या. आणि त्याच्यामुळं हे ट्रान्सफॉर्मर फेल होण्याचं प्रमाण खूप मोठं आहे साहेब. आजही तुम्ही जर आमचं जर कन्नड जर पाहिलं, म्हणजे कन्नडला आमचं डिव्हिजन आहे, वैजापूरच्या सर्व ट्रान्सफॉर्मर कन्नडला जाऊन बंदी करावं लागतात. हे जर तुम्ही सर्व जर पाहिलं तर प्रत्येक गावात एक तरी ट्रान्सफॉर्मर फेल होतोय. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन साहेब का एखाद्या हेडचं कमी जास्त का, परंतु या वर्षामध्ये 26-27 मध्ये ट्रान्सफॉर्मरसाठी जास्तीत जास्त निधी ग्रामीण भागाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची तरतूद या ठिकाणी झाली पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी अनुपालनाच्या मुद्द्यावरती मुद्दाम सांगणार आहे का मागच्या वेळेसही या ठिकाणी दोन्ही आमदार महोदयाने प्रश्न उपस्थित केला होता, परंतु आता 26-27 मध्ये जास्तीत जास्त ट्रान्सफॉर्मरसाठी जसं 32 कोटी रुपये मागच्या वेळेस आपण दिले तसं जास्तीत जास्त निधी देण्याची तरतूद ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी करावं. कारण शेतकऱ्यांचा सिंचनाचा खूप मोठा विषय या ठिकाणी आहे.